नमस्कार मित्रांनो, माझं नाव सचिन पवार. 2025 वर्ष संपत असताना नववर्षासोबतच केवळ आपले नवीन कॅलेंडरच नव्हे तर अनेक महत्त्वाचे नियम बदल होणार आहेत. त्यामध्ये 1 जानेवारी 2026 पासून बँकिंगपासून वेतनापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये नवीन बदल होणार आहेत. तर याचा थेट परिणाम शेतकरी, नोकरदार, युवक आणि सर्वसामान्यावर होणार आहे. तर बँकेमध्ये क्रेडिट स्कोअर 15 दिवसाऐवजी दर आठवड्याला अपडेट केला जाणार आहे. त्यामुळे कर्जदाराचा आर्थिक इतिहास अधिक अचूक दिसणार आहे. पुढील जो बदल आहे तो पॅन कार्डला आधार लिंक करणे 1 जानेवारीपासून अनिवार्य केले आहे. तर पॅन कार्डला आधार लिंक न केल्यास बँकिंग व सरकारी सेवा बंद होऊ शकतात. तर सर्वांनी पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करून घ्यावे. पुढील जो नियम आहे तो सामान्यांसाठी आहे, जे नवे ITR फॉर्म येण्याची शक्यता असून त्यात व्यवहार आधीच भरलेले असतील. तर पुढील जो बदल आहे तो इंधन दर बदलू शकतात. आपले जे आताचे सध्याचे इंधन दर आहेत ते बदलू शकणार आहेत. हा एक नवीन बदल आहे. यानंतर कोणत्या सुविधा महाग होणार, तर क्रेडिट कार्डद्वारे गेमिंग प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या व्यवहारावर 2% शुल्क आकारले जाईल. त्यानंतर जे डिजिटल पेमेंट्ससाठी जे नियम आहेत ते कडक होणार आहेत. तर क्रेडिट कार्डवरील सुविधा कमी होणार. तर ICICI बँकेच्या इन्स्टंट प्लॅटिनम कार्डवर बुक माय शोद्वारे मिळणाऱ्या मोफत चित्रपट तिकिटांचा लाभ 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद होणार आहे. तर डिजिटल पेमेंट्समध्ये नियम कडक होणार आहेत. तर यामध्ये काय होणार आहे, तर पेटीएम, ॲमेझॉन, मोबिक्विक यासारख्या थर्ड पार्टी ॲप्सवर 5,000 रुपयेपेक्षा जास्त रक्कम पाठवल्यास 1% शुल्क लागणार आहे. तर हा एक मोठा बदल आहे डिजिटल पेमेंट्ससाठी. पुढील जो बदल आहे तो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आहे. 8वा वेतन आयोग 1 जानेवारीपासून लागू होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये महागाई भत्ता DA वाढण्याची अपेक्षा असून केंद्रासह काही राज्यातही किमान वेतनामध्ये वाढ होऊ शकते. तर पुढील जो बदल आहे तो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा आहे. PM किसान योजनेसाठी युनिक ID बंधनकारक केला जाणार आहे. तर पीक विमा योजनेमध्ये अन्य ज्या वन्य प्राण्यांमुळे ज्या झालेलं नुकसान आहे त्याची भरपाई मिळणार आहे. तर आजकाल पाहताय तुम्ही, वन्य प्राण्यांमुळे बरेच शेतकऱ्यांचे मुलांचे जीव जात आहेत. तर त्याची नुकसान भरपाई मिळणार आहे. तर अशीच माहिती हवी असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.